हाय हॅलो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझी नवीन छानशी यूट्यूब चॅनलमध्ये. तर मग कशा आहात? मस्त मजेत तर मस्तच असाय पाहिजे. मी पण मस्त आहे. आणि आज मी केस धुतले होते आणि आज आहे सोमवार. आत्ता सकाळचे वाजले आहेत 10:30 आणि आज मी केस धुतले होते. खूप दिवस झाले तर केस धुतले नव्हते आणि केस पण आता लई गळायला लागले. तर का की असं म्हणणं असतं का की बाळ जर हसायला लागलं तर मग केस गळत येतं. तर मग ह्याच्यावर तर काय आता उपाय नाही, जेवढे गळत तेवढे गळत येतच. आणि मग आता मी करायची आहे देवपूजा. तर मग सरळ देवपूजा करून घेते, मग तुम्हाला आणि व्हिडिओ कंटिन्यू करूया. आणि हे तर मी आधी घेतलेले आहेत सगळे देव ते जे होते फोटो होते ते सगळे लावून घेतले. तर आणि ही जी पितळेचे देव असतात ना, तर ही कसे असे आपण हळद कुकू ही लावल्यानंतर लई काळे होते. तर आणि ही जी पत्रीची देव असतात ही पण. तर मग आज मी असं पितांबरीने घासून घेणार आहे. आणि आपण हाताने पण घासल्यानंतर काय होतं, असं देव त्यामध्ये आहे ना, कुठं का असं अशी पितांबरी त्यामध्ये राहिलेली असते. त्यामुळं पण याचा ब्रशनीच घासत असते मी. मम्मी पण तशीच करते. आणि असं म्हणजे ह्याने घासलं जितकं बारीक जिकडं असन तितकं मग सगळे असे त्यामध्ये शिरून चांगलं असे देव पण निघत आहेत, मस्त निघत येतं. आणि ह्याला आपण हळद कुकू लावतो त्याने पण असे देव खराब होते. तर त्यामुळे मग हळद कुकू पण लावित नाही, तर आपण चंदनच लावतो. तर हे पहा, हे देवाला तुम्हाला दिसतं, आणि हे डोळा कसं दिसतोय आणि ही कसं दिसते. तर त्यामुळे मग हळद कुकू लावल्याने पण ही पण देव खराब होते. तर मग 8 दिवसातून एकदा का असं ना आम्ही एकदा पितांबरीने घासून घ्यायचं, म्हणजे देव असे मस्त दिसते तर आणि स्वच्छ पण होते. तर मग आता ती पितांबरी ही घासल्याच्यानंतर तुम्हाला दाखवते मी. आणि हे पहा, मी घंटी आणि ही पण घासून घेतली. ही दिवा पण आपले स्वस्तात मस्त. आजकाल कसं झालं आहे, रेडीमेड पण तसले लिक्विड पण भेटतं, नुसते आपल्या पाण्यात टाका आणि चांगले निघत आहेत ती. पण इतकं खर्च करण्यापेक्षा आपले 20 रुपयाची ही पितांबरी आहे, त्यामध्ये चांगले निघत होते. तर आणि हे पहा, हे देव पण किती मस्त निघलेत, पांढरे शुभ्र निघलेत एकदम. हे पहा, तुम्हाला दिसत असते ना. हा आता झालं. जाऊ दे, तुझी मम्मी करेल. आपण छाटून ठेवून दे म्हणते. ठेवू यश. किती मस्त गिलकी आहे. फक्त कलर काळा नाही तर चांगली मस्त आहे. यस यस, हे छाटून ठेवू ना मागे. ते राखलं कर बंद. मग हे पहा, सगळ्या माझी देवपूजा झालेली आहे. आणि असं देवपूजा केल्यावर मस्त मस्त घरामध्ये पण मस्त वाटतं, एकदम प्रसन्न होतं. आणि तर म्हणजे इथं थोडी पण जागा पण आहे म्हणजे इथं मंदिरामध्ये. तर मग तर रांगोळी ती काढलेली आहे, असं छान वाटतं पूजा ती केल्यावर, रोज पूजा केल्यावर. मम्मीला नाही टाइम लागत. मम्मीला व्हिडिओ करायचे, तिला टाइम लागत. ही नंतर देव ही पूजले म्या. आणि मग नंतर फुलं आणले होते. तर मग आता फुलं घेऊत आपण चढून देवाला. तर मग हे पहा, किती मस्त वाटतंय. आणि यश आणि मम्मी गेलं ते मंडीमध्ये. काय आणलं यश? काय आणलं? भेंडी आणली, अनस, गवारी शेंगा आणल्या. खायला आणलं का? हे खायला आणलंय. चांगलं दुखण्याला का आणलं होय? जाम आणले तर खोकलेला होय? खोकलेला आणलं, खोकलेला. काय पालक मेथी, आता मंडीमध्ये तर त्याची ते जास्त पालक मेथी निसून ठेवावं लागन. पहिले हे खा गरम गरम, मग काय होते. लोक गिलकी, निब्बू, शिमला मिरची. निब्बू लय मोठा मोठा आले तर 10 रुपये 3. चांगले भेटले की. मग हे तर आणले तर मम्मीने बाजारातून भजे. कायचे भजे? तर पालकचे आहेत काय? काय आहे? हा, पालकचे दिसत. आणि ही ब्रेड वडा. काय आणलाय? ब्रेड वडा. खा. ब्रेड वडा आणलाय, आणलंय. आता खातो. आमचे संपले पण. ट्रेन गई तो मैंने उसको बोला कि ले सुबह सुबह गई, मैं बोली ट्रेन की जा। बोले तो क्या करेगी? आओगे 1-2 दिन में तो फिर लंबी स्किन मिलेगी ना, तो ले आना उसमें।
बलून वाले आरू धरते माझा हात सोडव ना अरू ए सोडू सोडू की सोडू हात धरला ना त्यांनी. हात प्यान धरलाय पा आणि मम्मीचं चाललं आहे हे तर ब्लाऊज शिवायचं बघा चष्मीश. आणि ही जी माझ्या भावाने साडी घेतली होती ना त्याची आता मम्मी करीत आहे त्याचं ब्लाऊज शिवायचं चालू आहे. असतात ती आणले ह्याला फाल लावायची. फाल धुवून टाकली मी बाहेर. आता पूर्ण कंप्लीट झालं माहीत पडेल तुम्हाला. इथे चाललंय मम्मीचं ब्लाऊज काटायचं आहे. जेवायचा टाइम 2 वाजले आहेत. आणि मग आज मम्मीने केलेली आहे आज पत्ताकोबीची भाजी. मी घेतलं इथं दूध पत्ता लागतं खायला. इथं घेतले दूध आणि इथं केली आहे मम्मीने पत्ताकोबीची भाजी आणि काळे गुलाबजामुन. म्हणजे मम्मी काल मार्केटला गेलते संध्याकाळी किराणा सामान आणायला तेव्हाच आणलं होतं मम्मीने. चला तर मग या पण तुम्ही सर्वजण जेवायला. आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तुम्ही पण जेवायला. चला तर मग आज व्हिडिओ हेच मी एंड करते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कसा नाही ती. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओपर्यंत. बाय बाय.